हाय हॅलो नमस्ते, मी रेखा. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि हिवाळ्यासाठी झटपट होणारी बाजरीची खिचडी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला रात्रभर भिजवलेली बाजरी, अर्धी वाटी मूग डाळ, आवडीनुसार भाज्या, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भिजवलेले शेंगदाणे आणि लसूण. तर चला आपण बनवूया ही पौष्टिक अशी बाजरीची खिचडी. तर सर्वप्रथम मी कुकरमध्ये तूप टाकलेलं आहे 2 चमचे फोडणीसाठी. तूप तापू द्यात. ही जी बाजरीची खिचडी आहे ती हिवाळ्यासाठी विशेष फायदेशीर आहे. बाजरी उष्णता तयार करते आपल्या शरीरामध्ये. तूप तापलेलं आहे तर तुपामध्ये आता मी ही जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे. जिरे आणि मोहरीची फोडणी टाकलेली आहे. ते तडतडून येऊपर्यंत थांबूया. त्यानंतर आपण थोडंसं हिंग त्यामध्ये टाकणार आहोत. बाजरी ही पचनासाठीही अतिशय उपयुक्त आहे. बाजरीमध्ये भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे ते पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. आता जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण. लसूणही छान खमंग परतून घेऊया. बाजरीतील कार्बोहायड्रेट्स आणि मूग डाळीतील प्रोटीन्स, भाज्यातील व्हिटॅमिन्स आणि वरून तूप, त्यामुळं बाजरीची खिचडी म्हणजे एक पूर्ण अन्न किंवा एक पूर्ण आहार होऊन जात आहे. तर मी हे लसूण चांगला परतवून घेतलेला आहे. बाजरीत तसेच आपल्याला कॅल्शियमही भरपूर भेटतो. आता त्यामध्ये मी कांदा टोमॅटोची बारीक चिरलेली कांदा टोमॅटो टाकून ते चांगली छान परतून घेत आहे. ते चांगले भाजून घेऊया. तांबूस रंगापर्यंत चांगले खरपूस भाजून घेऊया. बाजरीत कॅल्शियम भरपूर असल्यामुळे बाजरी हाडांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. शिवाय बाजरी हृदयासाठी एक उत्तम अन्न घटक मानला जातो. आता त्यामध्ये आपण हे भिजवलेले शेंगदाणे टाकणार आहोत. तर शेंगदाण्यातून तर प्रोटीन्स आपल्याला भेटणारच आहेत. अशा रीतीने हे एक अतिशय पौष्टिक असा अन्नपदार्थ आहे आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा अतिशय उपयुक्त असा अन्नपदार्थ आहे, जो खमंग चवीलाही अतिशय उत्तम लागतो. आणि ज्या लोकांना वेट लॉस वगैरे करायचं तेसुद्धा हे बाजरीची खिचडी प्रेफर करू शकतात. आता आपण यामध्ये भाज्या टाकणार आहोत. तर मी यामध्ये गाजर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे. माझ्याकडे जितके अवेलेबल होतं त्यातल्या मला ज्या आवडतात, मुलं जे खाऊ शकतील त्या भाज्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. यात अजून तुम्ही बीन्स टाकू शकता, कोबी टाकू शकता. ज्या भाज्या मुलं खात नाहीत तर त्या पण टाकू शकतात, कारण त्यामध्ये छान त्या विरघळून जातील. तर ह्या भाज्या आपण परतून घेणार. थोडीशी हळद टाकते. हळद टाकून परतून घेऊया. शिवाय ह्याची ग्लायसेमिक इंडेक्सही उत्तम असल्यामुळे हे डायबेटीससाठीही चांगलं आहे. शिवाय आपण यात मूग डाळही टाकतो आहे. तर मूग डाळसोबत ह्यामध्ये आपण प्रोटीन्स ॲड करत आहोत बाजरीच्या खिचडीमध्ये. आणि शेवटी आपण ही टाकणार आहोत रात्रभर भिजवत ठेवलेली बाजरी. रात्री बाजरी का भिजत ठेवायची, तर बाजरी शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून ती भिजवली तर लवकर शिजते आणि छान शिजली की ती पचायला उत्तम होते आणि चवीलाही अतिशय सुरेख लागते. म्हणजे मुलंही आवडीने खातात. तर आता ही बाजरी पण आपण थोडी परतून घेऊया, म्हणजे लवकर बाजरी आणि मूग डाळ थोडी परतून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडं ॲड करणार आहोत, आवश्यकतेनुसार पाणी ॲड करणार आहोत. तर शिवाय मी आता यातमध्ये गरम मसाले काही टाकलेले नाहीत. तर माझ्याकडचा मी हा लाल तिखटाचा जो मसाला आहे, आमचा कोल्हापुरी मसाला आहे, तो टाकलेला आहे. त्यामुळे थोडीशी छान चव येते. अजून त्यामध्ये सर्वच गरम मसाले वगैरे असतात. मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. तर अतिशय उत्तम चवीची ही बाजरीची खिचडी बनते. तुम्ही नक्की करून बघा. आणि हिवाळ्यासाठी जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना हिवाळ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे छान उष्णता निर्माण करते बाजरी. शिवाय पौष्टिक आहे, बद्धकोष्ठता दूर करते, कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत करते, डायबेटीससाठी उत्तम अन्न घटक आहे. आता मी याला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत. शिट्ट्या मात्र 5 ते 6च द्याव्या लागतात. आणि ही आपली पौष्टिक, रुचकर आणि हिवाळ्यासाठी उपयुक्त असणारी बाजरीची खिचडी तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.